आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, वाल्मीकि भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अनुराधाताई चव्हाण आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा ये दो, नितिन भाऊ देशमुख तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आनंदाबू डोके तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. दुःखात कामं आलेली आहे आणि सगळ्याला घरकुल वगैरे पण दिलेले आहे आणि रोडाची काम वगैरे सगळे झालेले आहे. पाणी वगैरे सगळे व्यवस्थित आहे टेमावर, कोणाची अडचण नाही, काही नाही. सुखदुःखात पिढा हजर आहे. काय सांगताल? काही नाही, फक्त भाजपा वार्ड क्रमांक 10 वार्ड क्रमांक 10 मधून वाल्मिक भाऊ विजय होणार. अच्छा, नाही काय त्यांचं काय काय सगळे कामं त्यांनाच केलेले आजपर्यंत. पहिले त्यांना दिलं निवडून, त्यावेळेस बी त्यांना चांगले कामं केले. 5 वर्षांनी यापुढे बी तेच त्यांनाच निवडून द्यायचं आणि तेच कामं करणार. काय काम केलं? सगळे कामं केले त्यांना, जे लागायचं ते सगळ्याच्या सुखदुःखात हजर होता. हे होत्या ते होत्या, रात्रंदिवस माणूस मेहनत करतो. अशा माणसाला सोडून दुसऱ्याला मत कायला द्यायचं? शोक आणि आमचे लोक मित्र वाल्मिक भाऊ जाधव त्या ठिकाणी वार्ड क्रमांक 10 म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार आहे. परत विकासाला आमचं मत आम्ही देणार आहे. काय कामं केले? आमच्याकडं एक दिवसाआड पाणी पुरवठा, पाणी येतं, स्वच्छ रस्ते, ड्रेनेज स्वच्छ, हे घंटागाडी रोज नियमित. आम्ही विकासाला मत देणार आहे. त्यांचं काम पण चांगलं आहे आणि वाल्मिक भाऊ जाधव यांना आमच्या वार्डाकडून हार्दिक शुभेच्छा. काय नाव तुमचं? स्वप्नील चौधरी. वाल्मिक भाऊ कधी पण अर्ध्या रात्री बेरात्री कोणाच्या सुखदुःखात येते, कोणाचं पण काम करायची इच्छा त्यांच्यात भरपूर राहते. म्हणून आम्ही त्यांना गावामधून हे करतो. वाल्मिक भाऊ. तुमचं नाव? माझं नाव भगवान शेवाळे. कारण की कोणाच्या पण कामात रात्री बेरात्री काही टेम असू दे, कोणावर कामाला येतात. विरोधी पक्षाचे पण उमेदवार उभे आहेत, तर तुम्ही त्यांच्याकडे कसं बघता? नाही, विरोधी बद्दल बोलणार नाही, कारण की आमचा नेता वाल्मिक भाऊ आहे. आम्ही आमच्या नेत्याबद्दल बोलन, विरोधी बद्दल काही इच्छा नाही. जो काम करणारा व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल आम्ही ठामपणे बोलतो. का खरंच इच्छा आहे त्यांची. आता भविष्यात काही कामं राहिले असेल ते पण करतील ते. मी रमेश शंकरराव गायकवाड, फुलंब्री वार्ड क्रमांक 10चा मतदार. तर या ठिकाणी आम्हाला प्रचंड मताने कमळ ह्या निशाणीला आम्हाला निवडून द्यायचं आहे आणि यांचं कार्य चांगलं आहे आणि सर्व काही व्यवस्थित आहे. ना जातपात काही इथं या ठिकाणी काही झालेलं नाही आमच्यामध्ये. त्यामुळं आम्हाला सुहास भाऊला आणि वाल्मिक जाधव याला प्रचंड मतानं निवडून देणार आहे आणि सर्व जनता आमच्या पाठीशी आहे, त्यांच्या पाठीशी आहे. आम्हाला त्यांचे स्वभाव आवडले, त्यांच्या कामाची पद्धत आवडली. त्यांनी रोड केले, नळ व्यवस्था केलेली आहे, भरपूर पाणी आणि नळ वगैरे आम्हाला एकदम चांगले. काही जातीवाद होत नाही इथं, काही होत नाही. त्याच्यामुळं आम्हाला कमळ ह्या निशाणीला मतदान करणं आहे आणि आम्ही तोच प्रचार करत आहे. वार्ड क्रमांक 10 मध्ये काय काय समस्या बाकी आहे आणि ते सातत्यानं वाल्मिक जाधव साहेबांनी काय पाठपुरावा केला? वार्ड क्रमांक 10 मध्ये आतापर्यंत रोड झालेले आहे, पूर्ण सिमेंट रोड. पाण्याची व्यवस्था झालेली आहे, नळ योजना झालेली आहे प्रत्येक गल्लीमध्ये, वार्डामध्ये सगळीकडे. आणि स्वच्छतेचं पण एकदम प्रश्न मिटलेला आहे. आता काय थोडंफार काही कामं राहिले असतील किंवा आपल्याला आपलं याचं पाणी पाहिजे, आपल्याला फिल्टर पाणी वगैरे पाहिजे, ही एवढी समस्या बाकी राहिलेली आणि ते पण आता सध्या चालू आहे त्यांचं काम. 10 मधील एक मतदार आणि भारतीय जनता पार्टीचा कामगार आघाडीचा फुलंब्री शहराचा शहराध्यक्ष. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे आणि आत्ताच माझ्या शेजारी जे उमेदवार होते त्यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वार्ड क्रमांक 10 साठी उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आम्ही मतदारांना या वेळेचा जो आमचा वचननामा दिलेला आहे, वचननामा देण्यासारखं तसं काही नव्हतं. कारण की फुलंब्री शहरामध्ये आदरणीय सुहास भाऊ शिरसाट भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुद्धा आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते गेल्या 20 वर्षापासून फुलंब्रीच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे. ते 15 वर्ष सरपंच होते. ज्यावेळेस फुलंब्रीची नगरपंचायत झाली त्यावेळेस सुद्धा लोकांनी त्यांना परत संधी देऊन फुलंब्री शहराचं प्रथम नगराध्यक्षपदी विराजमान केलं. हे जे माझ्यासोबत होते हे वार्ड क्रमांक 10चे पूर्वीचे नगरसेवक सुद्धा राहिलेले आहे आणि पाणीपुरवठा विभागाचे सभापती सुद्धा राहिलेले आहे आणि फुलंब्री शहरामध्ये असं कुठलंच काम नाही आहे
आपण सर्व जनतेपर्यंत पोहोचावं. फुलंब्री शहरामध्ये रोड असतील, ड्रेनेज ते लाईन झाले, असतील, ते पूर्ण झाले. हा. ते या या निमित्ताने ते आवाहन हो. करा फक्त हा, मला. फक्त सर्व जनतेला मी विनंती करतो की आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि प्रचंड मतांनी आम्हाला निवडून द्यावं. धन्यवाद. प्रभा विठ्ठलराव चौधरी. अच्छा, तुमच्या वार्डामधून कोण उभं वाल्मिक आहे? जाधव उभे. हो. काय त्यांनी काय कामं केले वार्डामध्ये? त्यांनी नाही का एक दिवस आड पाण्याचं काम केलं, रोडचं काम केलं. संभाजीनगर मध्ये तरी 8 दिवसाला पाणी येतं फुलंब्रीत. आणि तुमच्याकडे किती? आमच्याकडे 1 दिवस आड येतं. आता काय काम बाकी आहे वार्डामध्ये आणि काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? आता आम्हाला लाईट सोय लाईट सोय आहे. आहेत. हे मोठा खांबा सुरू आता घरकुल घरकुल पण मंजूर. झालेत का मंजूर? हो, किती लोकांना लाभ झालाय त्याच्यामध्ये? बरेच जणांना लाभ झाला. चालेल. फक्त एक घर राहिलं. लोकांना काय आवाहन करणार मतदारांना तुम्ही? आम्ही हेच ना चांगलं मतदान करा म्हणून. मदत. जाधव वार्ड क्रमांक 10 मधून उमेदवारी भाजपकडून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि मी वार्डाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. मी काही फार मोठा राजकीय वारसा घेऊन आलेलो नाही, तर मी इथपर्यंत जो आलेलो आहे तर एक सामाजिक कार्याच्या जोरावर आलेलो आहे. आणि जे सामाजिक कार्य करत असताना माझ्या हातून एक गोरगरीब जनतेची सेवा घडत गेली आणि काही ठिकाणी मी माझ्या माता भगिनी यांच्या काही श्रावणबाळच्या फायली असेल, काही घरकुलच्या फायली असेल, काही पाण्याच्या समस्या असेल. आणि पाण्याची समस्या तर पूर्ण तालुक्यात नाही, जिल्ह्याभरात पूर्ण महाराष्ट्रात पाण्याची समस्या झाली असेल, पण फुलंब्री शहरामध्ये पाण्याची समस्या ही कधीच झाली नाही. कारण सुहास भाऊ शिरसाट यांच्या नेतृत्वामध्ये आतापर्यंत 25 वर्षामध्ये पाण्याची टंचाई कधीच जाणवली नाही. जेणेकरून कुठंतरी काही ना काही उपाययोजना करून सुहास भाऊंनी प्रत्येक नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि पाण्याचा हा विषयच नाही फुलंब्रीमध्ये. आता परत फिल्टर प्लॅन्टचं काम चालू आहे 48 कोटीचं. येणाऱ्या काळामध्ये ते काम पूर्ण होणार आहे. आणि त्याच्यामुळे विरोधकांकडे काही शब्द उरलेला नाही शिल्लक बोलण्यासाठी. राहिले रस्त्याचा विषय, तर रस्त्याचा जो विषय होता ते याच्यासाठी आम्ही थोडेसे पेंडिंग ठेवले होते मध्यंतरी काळामध्ये की पाण्याची पाईपलाईनचं काम चालू झालेलं आहे आणि ते पाण्याचं पाईपलाईन झाल्यानंतर आपण जर रस्ते केले तर रस्ते तुटणार होते. त्यामुळे आम्ही ते शासनाची नुकसान केली नाही. ते शासन म्हणजे ते जनतेचाच पैसा आहे, आपलाच पैसा आहे. त्यामुळे आम्ही ते रस्त्याचे कामं थोडे मागे ठेवले आणि आम्ही ते आता पाण्याचं काम चालू झालेलं आहे. पूर्ण गावामध्ये तुम्ही फिरून बघू शकता, पूर्ण गावामध्ये पाण्याचं काम चालू आहे. फिल्टर प्लॅन्टचं काम चालू आहे. त्यामुळे प्रत्येक घरापर्यंत फिल्टर पाणी पोहोचणार आहे. आणि सध्या आता मी वार्ड क्रमांक 10 मध्ये फिरत असताना आता ह्या वेळेस वार्ड क्रमांक चेंज झालेला आहे माझा. अगोदर 6 नंबर होता, आता ते 6 नंबरच्या काही भाग वगळून काही भाग त्याच्यामध्ये शिल्लक झालेला आहे. तर त्या उर्वरित भागामध्ये यापूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांनी काही कामं केलेली नाही असं मला दिसून आलेले. मी ज्यावेळेस समोर फिरतोय पण त्यांची प्रतिक्रिया माझ्यासाठी अशी होती की तुम्ही ज्यावेळेस आम्ही तुमचं नाव ऐकलेलं आहे का तुम्ही खूप कामं केलेले तुमच्या वार्डामध्ये, कारण काही भाग इकडे आता जोडला गेला, पण तुम्ही कामं केलेले, तुम्ही खूप कामाचे आहात, आम्ही तुमचे लोकांच्या तोंडून ऐकलेलं आहे. हे आम्हाला एक अभिमान आणि आम्हाला एक गर्व आणि एक असं कंठ दाटून आल्यासारखा विषय होता. आणि आम्हाला एक स्वतःला असं काहीतरी सार्थ झाल्यासारखं वाटतंय की मी काहीतरी कामं केले. ज्यावेळेस स्वतःच्या कोणीही सांगता, मी तर सांगणारच मी खूप भारी आहे, खूप छान कामं केले, पण जर तेच एखाद्या व्यक्तीनं परस्पर दुसऱ्यांकडे सांगितलं तर त्याचा एक वेगळा विषय असतो. कारण तोंडावर तर कोणीही कोणाला चांगलंच सांगतं. पण आता इथून पुढे जे मी काम करणार आहे, जे याच्या अगोदरच्या नगरसेवकांना नाही केलं तर त्याच्याही पलीकडे जाऊन आपण काही गट्टूचे कामं असेल, काही आता छोटे छोटे बोळे, गल्ली बोळे आहेत वर वस्त्या, तिथं आम्ही गेलो, त्यांची एक समस्या होती, छोटीशी ड्रेनेज लाईन आहे तिथं, एक गट्टूचे कामं आहे. हे कामं त्यांनी आम्हाला सांगितली. काही लाईटचे कामं आहे, काही स्ट्रीट लाईटचे कामं आहे. तर ते कामं आम्ही त्यांना सांगितलं का तुम्ही आम्हाला एक वेळेस निवडून येण्याची संधी द्या, तुमच्या हातामध्ये आमचं भवितव्य आहे, तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी द्या आणि तुमचा सेवक म्हणून आम्हाला समोर येऊ द्या. मग तुम्ही ज्यावेळेस आमचे नाव ऐकलेले त्याच्याही पेक्षा पुढं जाऊन आम्ही काम करू, हे आम्ही त्यांना ठामपणे सांगत गेलेलो आहे. आणि मी याच्या पलीकडे जाऊन त्यांना सांगितलं की मला आता सुरुवातीला सांगितलं मी की मला राजकीय वारसा नाही, पण मी फक्त समाज कार्याच्या जोरावरच इथपर्यंत आलेलो आहे. इतक्या मोठ्या पार्टीचं तिकीट मिळवणं आणि त्याच्यावरून उमेदवारी मिळवणं आणि परत निवडणूक लढवणं म्हणजे हे काही कोणा एक साधारण व्यक्तीला मिळत नाही. पण मग आपण कामाच्या जोरावरच हे तिकीट मिळवलेलं आहे किंवा राजकीय वारसा नाही. तरी सुद्धा पुढे मायबाप जनतेला मी विनंती करेल की मला तुम्ही भरघोस मताने निवडून द्याल आणि सुहास भाऊ शिरसाट यांना सुद्धा नगर अध्यक्षासाठी
मतदान कराल आणि मला सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून द्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि सर्व मायबाप जनतेला एक विनंती करेल की येणाऱ्या 2 तारखेला मंगळवारी मतदान दिनांक त्या 7:30 वाजेपासून ते 5:30 वाजेपर्यंत, तरी सुद्धा वेळेच्या आतमध्ये सर्वांनी मतदान करून घ्यावे आणि कमळ या चिन्हासमोरील बटन दाबावे आणि आम्हाला प्रचंड मताने निवडून द्यावे अशी मी विनंती करतो आणि सेवा करण्याची संधी द्यावी.